आपल्यासमोर काय ऑप्शन आहे? तर एक म्हणजे मगाशी सांगितलं तसं आपली मानवी बुद्धिमत्ता आणि आपल्या मानवी अशा बहुविध क्षमता ज्या आहेत त्यांचा परोपरीने विकास करणं हे आपल्या हातात आहे. त्यांचा रियाज करणं हे आपल्या हातात आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मेगा ट्रेंड आहे, हे जाणून घेणं. उदाहरणार्थ असे अनेक मेगा ट्रेंड्स आहेत. डिजिटायझेशन आहे, डिजिटलायझेशन आहे, ऑटोमेशन आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे. तसंच एक मोठा मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे मोबिलायझेशन. आपल्याला सगळं काही मोबाईलमध्ये हवं आहे. हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे. म्हणजे तुमचं घड्याळ, तुमची डायरी, तुमची बँक, तुमचा टी व्ही, तुमचं वाचनालय, तुमचं विद्यापीठ हे सगळं त्या मोबाईल फोनमध्ये आलं आहे. आता हा मेगा ट्रेंड आहे असं मी का म्हणतो? तर समजा मोबिलायझेशन म्हणजे मोबाईल हा एक मेगा ट्रेंड आहे असं म्हटलं आणि मी असं एक कल्पना करा की आपण असं ठरवलं की मोबाईल फोन, जगातल्या मोबाईल फोन्सवर बंदी घालायची असं आपण ठरवलं. आता त्याच्यासाठी लोकांना संघटित करायचं तर आपण पहिल्यांदा काय वापरू बरं सांगा? काय वापरू आपण? करेक्ट, मोबाईल फोन वापरू. बरोबर? ह्याला म्हणतात मेगा ट्रेंड. म्हणजे तो बंद पाडायचा असला तरी त्याचाच उपयोग करणं भाग पडतं, त्याला मेगा ट्रेंड म्हणतात. तसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मेगा ट्रेंड आहे. त्याच्यामुळे त्या मेगा ट्रेंडला सामोरं कसं जायचं? तर त्याला विरोध करणं हे दगडाच्या भिंतीवर डोकं आपटण्यासारखं असतं. त्याच्यावर स्वार होण्याचा ऑप्शन आपल्याला असतो. मग ते स्वार व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर आता आपल्यासमोर एक मोठा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये करिअर सुद्धा आहे आणि चोरमारे सर म्हणतात तसा प्रेमाचा परिपोष पण आहे. तो काय ऑप्शन आहे? तर AIचं जे खरं स्वरूप मगाशी मी सांगितलं की ती मानवी बुद्धिमत्तेची नक्कल नाही, ते मानवी बुद्धिमत्तेचं एक मर्यादित असं प्रारूप आहे. आणि सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. ओके, सिम्युलेशन म्हणजे त्याचं प्रारूप. प्रारूप ही पुनर्निर्मिती नसते. म्हणजे फ्लाईट सिम्युलेटरमध्ये पायलटला शिकवतात, पण फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे विमान नव्हे. तसं कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक न मानवी बुद्धिमत्ता आहे, कारण मानवी बुद्धिमत्तेच्या अत्यंत मर्यादित अशा गोष्टी ती करू शकते. मानवी बुद्धिमत्ता त्या तुलनेने खूप व्यापक आहे आणि मानवाच्या बुद्धिमत्ते पलीकडच्या क्षमता ज्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ सर्जनशीलता हा काही आपल्या बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे, किंवा आपण जी जजमेंट्स घेतो हा बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे. आपली जी प्रतिभा आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रिलियन्स किंवा जीनियस म्हणतो, हा काही त्या बेसिक बुद्धिमत्तेचा भाग नाही आहे. किंवा आपली प्रज्ञा जी आहे तिला आपण इंटेलिजन्स म्हणत नाही, इंटेलेक्ट म्हणतो, तो त्याचा भाग नाही आहे. आपलं शहाणपण जे आहे, विजडम, तो तिचा भाग नाही आहे. आपला जो कॉमन सेन्स आहे तो मोस्ट अनकॉमन आहे, तो त्याचा भाग नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून आणि मगाशी सांगितलेल्या बहुविध बुद्धिमत्तांचा उपयोग करून आता आपल्यासमोर काय स्पष्ट होत आहे? तर ही न मानवी बुद्धिमत्ता आहे. ती आपल्यासारखी नाही, ती आपल्यापेक्षा भिन्न आहे. त्याच्यामुळे ईदर ऑफ देम कॅनॉट रिप्लेस दी अदर. कुठलीही एक बुद्धिमत्ता दुसरीला रिप्लेस करत नाही आहे. त्या सप्लिमेंटरी नाही आहेत तर त्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. ती पुसती नाही आहे तर त्या पूरक आहेत, परस्पर पूरक आहेत. म्हणजे काय? तर AI हा आपला शत्रू नाही आहे, तो आपला वैरी नाही आहे, किंवा तो आपला विरोधक नाही आहे, किंवा तो आपला स्पर्धकही नाही आहे. मग तो आपला काय आहे? हम आपके है कौन? तर तो आहे आपला पार्टनर. ओके, त्याला को पायलट असं आपण म्हणतो. तर तो आपला, आता कोबॉटिक्स म्हणून क्षेत्र आहे ते रोबॉटिक्समध्ये, तो कोबॉटिक्स आहे. तर तो AI हा आपला पार्टनर आहे. आणि त्याच्यामुळे आता सर्वात महत्त्वाचं करिअर स्किल काय असणार आहे? तर तुम्ही तुमची मानवी बुद्धिमत्ता विकसित करून तुम्ही AI बरोबर चांगली, टिकाऊ आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक अशी पार्टनरशिप कशी करू शकता, तो आता तुमच्या पुढचा करिअरचा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही माणसासारखं वागायचं आणि AIचा माणसांना अधिक सुसंस्कृत करण्यासाठी, हे पृथ्वी तलावरचं जे जीवन आहे ते अधिक समृद्ध करण्यासाठी,
आपलं पर्यावरण अधिक समृद्ध करण्यासाठी AI चा आपल्याला पार्टनर म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे, कारण त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या आपल्याकडे नाही आहेत. असं जर केलं तर तुम्ही एक पूर्ण नवीन जग विकसित करू शकाल. ते तुमच्या टप्प्यात आज नाही आहे. जर तुम्ही AI चा वापर केला नाही तर ते तुम्हाला करता येणार नाही. आणि तसं नवीन जग निर्माण करणं हे स्वप्न ह्याच तरुण वयात आपल्याला पडू शकतं. ते थोडंसं भावत्कट असतं, पण ते असायला पाहिजे. आणि तसं जर आपण केलं तर मग मी असं म्हणेन की चोरमारे सरांना जो अपेक्षित आहे तो AI हा प्रेमाचा परिपोष करण्यासाठी मग त्याचा उपयोग झाला असं मी म्हणू शकेन. आणि याच्याबरोबर दुसरी पण एक बाजू आहे की काही जण खूप विचारवंत असतात, जुन्या काळातले असतात, ते AI चा तिरस्कार करतात. तर त्यांनाही मला एक सांगायचं आहे की हा जो प्रेमाचा परिपोष होतो तो कुठे होतो, तर मन जे आहे ते आपल्या मेंदूच्या अनेक कार्यांपैकी एक कार्य आहे. मनाला स्ट्रक्चर नाही आहे, ते एक फंक्शन आहे. आता या मनाचा अभ्यास करणं याच्यासाठी मेंदूचा खूप गहन असा अभ्यास करावा लागतो. त्याला ब्रेन मॅपिंग असं म्हणतात. आणि या ब्रेन मॅपिंगसाठी आता सर्वात मदतनीस ठरतो तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग संपीन मी. की पॅरिसमध्ये एक मोठी ट्रेड फेअर भरवायचं ठरलं होतं. आणि त्या ट्रेड फेअरचं एक प्रतीक म्हणून पॅरिसमध्ये गुस्ताव आयफेल या आर्किटेक्टने एक आयफेल टॉवर बांधायचं ठरवलं. आता पॅरिससारख्या रम्य नगरीमध्ये एक लोखंडाचा सांगाडा उभा करायचा म्हटल्याबरोबर पॅरिसमधल्या सगळ्या नागरिकांचा त्याला विरोध सुरू झाला. त्या विरोधाचं एका चळवळीत रूपांतर झालं. त्या चळवळीचा नेता होता तिकडचा एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि लघुनिबंधकार गी दी मोपासा. तर मोपासा इतके भयंकर टीकेचे लेख लिहायचा आयफेल टॉवरवर की आयफेलला उत्तरच देता यायचं नाही. शेवटी ट्रेड फेअर जवळजवळ यायला लागली आणि ते कसं काय टॉवर होणार काही करून शेवटी आयफेलने ते टॉवर बांधलं. बांधल्यानंतर ट्रेड फेअर झाली, संपली. हा नंतर गी दी मोपासा काय करायचा, रोज आयफेल टॉवर चढून जायचा. आता आपण गेलो तर आता लिफ्ट असते, पण त्यावेळी लिफ्ट नव्हते. तो रोज चढून जायचा आणि वरती एक कॉफी बार होता. त्या कॉफी बारमध्ये बसून तो आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख लिहायचा आणि खाली येऊन वृत्तपत्रांमधून आयफेल टॉवर वरून या मथळ्याखाली ते प्रसिद्ध करायचं. शेवटी एका कार्यक्रमात पॅरिसचे नागरिक त्याला भेटले आणि त्यांनी त्यांना विचारलं की अरे गी, तू आयफेल टॉवर चढून जातोस आणि आयफेल टॉवरवरच टीका करणारे लेख लिहितोस, हे तुला विसंगत वाटत नाही का? त्याच्यावर तो म्हणाला की मुळीच नाही. म्हणे का बरं? पण अगदी साधं आहे. आता पॅरिस शहरामध्ये अशी एकच जागा राहिली आहे की जिथून मला फक्त रम्य पॅरिस नगरी दिसते आणि आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही, ते म्हणजे आयफेल टॉवर. तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की आता तुमच्या मानवी बुद्धिमत्तेची जी रम्य नगरी आहे तिचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आयफेल टॉवरवरूनच तुम्हाला घ्यावं लागणार आहे.